अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या निर्णयाच्या निषेधार्थ आज अमरावती शहरात विविध सामाजिक व आंबेडकरी संघटनांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। मोर्चामध्ये सहभागी नागरिकांनी आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एससी उपवर्गीकरणाच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केला। यावेळी संविधानिक हक्कांचे संरक्षण करण्यात यावे तसेच अनुसूचित जातींच्या आरक्षण व्यवस्थेत कोणताही बदल करू नये अशी मागणी करण्यात आली। मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले। निवेदनात एससी उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली तसेच सामाजिक न्याय आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी असे नमूद करण्यात आले। या मोर्चात विविध सामाजिक आंबेडकरी व विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोर्चा दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला। आज जो आपण सर्व आंबेडकरी विचारांच्या लोकांनी आपण सर्वांनी हा शासनाच्या निषेधार्थ जो भव्य मोर्चा काढला, त्या मोर्चाचा उद्देश एकच की हे जातीचे उपवर्गीकरण आहे, त्या उपवर्गाच्या निषेधार्थ हा आपला मोर्चा आहे। कोण उपवर्गीकरण केलं, कोण त्याला समर्थन दिलं, काय दिलं याच्यात मी पडणार नाही, पण आपला एक कर्तव्याचा भाग म्हणून आपण आज हा मोर्चा आयोजित केलेला आहे। आताच सुनील भाऊंनी सांगितलं, मी बाबासाहेबांच्या पूर्ण रक्ताचा आहोत, अर्धवट रक्ताचा नाही। त्याच्यामुळे माझे दायित्व म्हणून ज्या आयुधाचा वापर करता येईल त्या आयुधाचा वापर करून तो मुद्दा मांडला जाईल। मागच्या तुमच्या लक्षात असेल तर बोधगया बुद्ध विहाराच्या मुक्तीसाठी मी सुद्धा प्रश्न मांडला होता। तुम्हाला एकच विनंती सांगतो, एकच फक्त तुम्हाला स्पष्ट करून सांगतो की संसदेत 500च्या वर सभासद असतात आणि फक्त बोलण्याची संधी 20 जणांना असते। प्रश्न 20 वेगळ्या आयुधाचा म्हणजे 0 आवर्स मध्ये 20 आणि तारांकित प्रश्न 20, म्हणजे 500-550 पैकी 60 जणांना तिथं बोलण्याची संधी असते आणि ती सभागृह जर बंद पडला तर एकाही सदस्याला बोलण्याची संधी भेटत नाही। तरी ज्या पद्धतीनं मला आयुधाचा वापर करता येईल त्या पद्धतीनं आयुधाचा वापर करून शासनाचा तर निषेध करेलच, पण आपल्यातलं हे वर्गीकरण कसं रद्द होईल यासाठी सुद्धा प्रयत्न केला जाईल।